मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महत्त्वाची बातमी म्हणजे या ठिकाणी गुड न्यूज म्हणू आपण. इथे MSCB हॉल तिकीट आलेले आहे. MSc TCL म्हणजे महाट्रान्सपोर्ट रिक्रुटमेंटचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे. हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्हाला बघायचं आहे एक्झाम तारीख आणि एक्झाम सेंटर कोणते आहे ते. तर याबद्दल सकाळी नोटिफिकेशन मिळालं होतं. तर सुरुवातीला नोटिफिकेशन बघू. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. आता महाट्रान्सपोर्टची नोटिफिकेशन सकाळी जर बघितलं तर पोस्ट होती विद्युत सहाय्यक पारेषण, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पोस्ट आहे. तर यांची ऑनलाईन टेस्ट म्हणजे CBT आपण त्याला म्हणू, विद्युत सहाय्यक पारेषण. तर ही CBT टेस्ट आता ही तारीख जी आहे म्हणजे तुमची नोटिफिकेशन जो होतो तो 8/2024 म्हणजे विद्युत सहाय्यक नोटिफिकेशन 8/2024 आणि 10/2023. तर डेट ऑफ एक्झामिनेशन 3 फेब्रुवारी म्हणजे त्या ठिकाणी 3 लवकर तुमची एक्झाम आहे. 3 शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट जर बघितली तर या मॉर्निंग सेशन 8 वाजता सुरू होतो, दुपारचा सेशन 3 वाजता आणि या ठिकाणी 4:30ला पुढचा सेशन सुरू होणार आहे, मी थर्ड सेशन. तर याच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जायचं आहे, म्हणजे तुमचं एक्झाम सेंटर आणि इतर डिटेल्ससुद्धा यामध्ये दिलेले आहेत, काय काय घेऊन जायचं आहे. तर ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर एक्झाम सेंटर आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कुठे जायचं आहे, तर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे खाली. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल व्हर्जन किंवा डेस्कटॉप व्हर्जन घेतला तरी तुम्हाला मोबाईल व्हर्जनसाठी व्हर्टिकल मोबाईल धरून तुम्हाला अशा प्रकारे दिसतो. लिंक दिली आहे, ही लिंक ओपन होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी असे 2 ऑप्शन दिसत आहेत. तर कोणत्याही या ठिकाणी तुम्ही डिटेल टाकायचे. तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमचा डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड टाकायचे आहे. आता मी डेस्कटॉप व्हर्जनला जातो आहे. तर इथे तुम्हाला डेस्कटॉप व्हर्जनला इथे साईडलाच रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ जरी टाकली DDMMYY म्हणजे फक्त तारीख, मंथ आणि इयर, शेवटचं वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे वर्षाचा शेवटचा अंक टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. आता हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सदर हॉल तिकीटमध्येच सगळी डिटेल दिसणार आहे. तर इथे जर बघाल तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही लॉग इन केल्यानंतर क्लिक टू प्रिंट इथे जाऊन तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. तर तुमचंच हॉल तिकीट समोर इथे दिसतं, फक्त ते डाउनलोड करण्यासाठी म्हणजे तुमचा फोटो दिसतो, तुमची डिटेल, नाव वगैरे दिसतं आणि वरती जो ऑप्शन आहे क्लिक टू प्रिंट यावर जाऊन तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आता हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे, PDF जनरेट होतं. प्रिंट काढून घ्या, 2 घ्या शक्यतो आणि तुमचा फोटो वगैरे मॅच करून बघा. त्याचबरोबर तुमचा फोटो इथे चिकटवायचा. आता तारीख बघा, तारीख दिलेली आहे आणि तुमचं इतर डिटेल्ससुद्धा दिलेली आहे. तुमचं नाव, तुमचा रोल नंबरच्या ठिकाणी तुमचा लागणारा पासवर्ड त्या हॉल तिकीटवर सगळं, म्हणजे लॉग इन करण्यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन लॉग इनसाठी सगळी डिटेल दिली जाते. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि महत्त्वाचं म्हणजे व्हेन्यू कोड, त्याचबरोबर एक्झामिनेशन सेंटर. तर इथे एक्झामिनेशन सेंटर बऱ्याच ज्या एक्झामिनेशन सेंटर होतात त्या पवईलाच होत आहेत मुंबईतील. तर या ठिकाणी इऑन डिजिटल झोन जो पार्क आहे त्यामध्ये पवईमध्ये ह्या सगळ्या एक्झाम होत, म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम होतात. तुमची एक्झामसुद्धा या ठिकाणी हॉल तिकीटवरच डिटेल दिलेली आहे. तारीख या ठिकाणी शेवटी खाली दिलेली आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन 3/2/2025 आणि सेशन या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे 12 वाजता. तरी त्या 12 वाजताच्या नंतर त्या ठिकाणी घेतले जात नाही, त्यामुळे शक्यतो बिफोर टायमिंग पोहोचता, 11 वाजेपर्यंत तुम्ही पोचा, कारण एंट्री भरपूर गर्दी असल्यानंतर सदर एंट्री बंद केली जाते 12 वाजता. त्यामुळे मागच्या वर्षीसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्झाम हुकली होती उशिरा गेल्यामुळे. त्यामुळे उशीर करू नका, चान्सेस कमी येत आहेत आणि या ठिकाणी सोबत तुम्हाला काहीच घेऊन जायचं नाही, सगळं त्या ठिकाणी जप्त केलं जातं. मोबाईलसुद्धा तुम्हाला बाहेर ठेवण्यासाठी लॉकर्स आहेत, इथे तुम्हाला फोटो त्या चिकटून घेऊन जायचा आहे आणि ॲक्रॉस साईन तुम्हाला फोटोवर करायचीच आहे. कलर फोटोग्राफ जो तुम्ही ह्या प्रकारे जोडला आहे तो त्या ठिकाणी सेम फोटोग्राफ मिळेल तर उत्तम. शक्यतो फोटोग्राफमध्ये बदल नको आणि त्या ॲक्रॉस तुम्हाला साईन करायची आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि महाट्रान्सपोर्टसाठी रेडी राहा. धन्यवाद.